नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 31 डिसेंबर 2024. तर आजचे आपण जे काही करंट अफेअर्सचे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, ते या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करू शकतात. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला. 18वा सूर्यकिरण सैन्याभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत आणि नेपाळमध्ये सूर्यकिरण अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्याची आवृत्ती कधी होणार आहे? 31 डिसेंबर ते 13 जानेवारी दरम्यान. प्रश्न क्रमांक 2. भारत आणि नेपाळ यांच्यात कितवा सूर्यकिरण सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 18वा हा सैन्य अभ्यास असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने कितव्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, दुसऱ्यांदा. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे. भारताच्या कोनेरू हंपीने रविवारी इंडोनेशियाच्या इरिन सिकंदरला नमवत ऐतिहासिक दुसऱ्यांदा जागतिक जलदपद रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्यामध्ये हंपीने 2019 मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावलेलं होतं. भारताची आघाडीची महिला बुद्धिबळपटू चीनच्या जू वेंगनंतर एकहून अधिक विजेतेपद मिळवणारी ही दुसरी बुद्धिबळपटू ठरलेली आहे. तिने 37 वर्षीय हंपीने संभावित 11 पैकी 8.5 गुणांची कमाई केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4. कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा पूर्ण करणारा जसप्रीत बुमराह हा कितवा वेगवान गोलंदाज ठरलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, 12वा. प्रश्न क्रमांक 5. भारताची दिग्गज बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिने कोणत्या देशाच्या इरिन सिकंदरचा पराभव करत दुसऱ्यांदा जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 6. चेंगदू J-36 विमान कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, चीन. चीनने हे विमान विकसित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाच्या जी कोणत्या देशाच्या 7C-2216 या विमानाच्या अपघातात 179 जणांचा मृत्यू झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 8. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात 200 विकेटचा टप्पा गाठणारा हा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, जसप्रीत बुमराह. प्रश्न क्रमांक 9. ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा कोण हा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, नितीश रेड्डी. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या ठिकाणी पेंगोंग सरोवराच्या किनारी 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, लडाखमध्ये. त्याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट आहे. पँगॉन्ग त्सोच्या काठावर 14,300 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. पँगॉन्ग सरोवर हे भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे. हे सरोवर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्याच्यामध्ये भारतीय लष्कराने 26 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला असून 2 दिवसांनी ही घोषणा केलेली आहे.
प्रश्न क्रमांक 11. हे प्रश्न डबल झालेला आहे तरी घ्या. चोंगदू J-36 विमान कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, चीनने. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या भारतीय राज्याने 2024 मध्ये राष्ट्रीय क्रीडा धोरण सादर केलेलं आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन 2024 ची थीम काय होती? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, एक ग्रह आणि एक भविष्य. प्रश्न क्रमांक 14. 2024 मध्ये भारताने कोणता सर्वात वेगवान रेल्वे प्रकल्प सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन. प्रश्न क्रमांक 15. 2024 साली कोणत्या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, कांतारा. प्रश्न क्रमांक 16. जागतिक आरोग्य संघटनेने 2024 मध्ये कोणत्या आजारावरील जागतिक लस कार्यक्रम सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, मलेरिया. मलेरियावर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक लस कार्यक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न क्रमांक 17. 2024 मध्ये भारतात कोणत्या क्षेत्रात 100% FDI मंजूर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI मंजूर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या भारतीय खेळाडूने 2024 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नीरज चोपडा. प्रश्न क्रमांक 19. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 2024 मध्ये कोणता नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सूर्ययान. प्रश्न क्रमांक 20. राष्ट्रीय युवा दिवस 2024 ची थीम काय होती? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, युवा शक्ती राष्ट्राची ताकद. प्रश्न क्रमांक 21. 2024च्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, सलमा बानो. प्रश्न क्रमांक 22. 30 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशाने पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, चीन या देशाने पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या संस्थेला 2024चा सर्वोत्तम बँक पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, ICICI बँक. ICICI बँकला 2024चा सर्वोत्तम बँक पुरस्कार मिळालेला आहे. मित्रांनो, हे होते 31 डिसेंबर 2024चे महत्त्वाचे करंट अफेअर्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकतात. धन्यवाद.